आज राज्य अधिवेशनाचं सूप वाचणार आहे। तिथं केंद्रात लोकसभेत भाजप पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने। तर तिसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी, आजपासून शालांत परीक्षेला सुरुवात होते। आमच्याकडून सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। ही परीक्षा तुम्हाला उत्तम मार्क देणारी जाओ आणि अर्थातच या महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोतच। पण आघाडीची वर्तमानपत्र आज नेमकं तुमच्यासाठी काय घेऊन आलेत, हेडलाईन्स काय घेऊन आलेत ते सुरुवातीला पाहूया। लोकसत्ताची हेडलाईन काय आहे, तर लोकसत्ताची हेडलाईन मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी आहे। मुंबईकरांसाठी राखीव पाणी आता दिलं जाणार आहे, त्यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलंय। राखीव पाणी साठा देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे। पहा, मुंबईकरांसाठी राखीव पाणी देणार आहे राज्य सरकारनं, त्याकरता मंजुरी दिली आहे। तुर्तास पाणी कपात ही टळलेली आहे। मुंबईची संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारनं गुरुवारी मंजुरी दिली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 43% आलेला आहे। राखीव साठ्यामुळे त्यात वाढ होईल। परिणामी 1 मार्च पासून प्रस्तावित ही खरं तर वाढ करण्यात आलेली होती, जी पाणी कपात आता टळलेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणात सरासरी 43.16% पाणी आहे। हा गेल्या 3 वर्षातला नीचांक मानला जातोय। कारण गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं, पावसानं ओढ दिलेली होती। हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेसं ठरणार नसल्यामुळे भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणी साठा मिळावा अशी मागणी पालिकेनं सरकारकडे केलेली होती, जी मागणी आता मान्य करण्यात येते। यानंतर महाराष्ट्र टाइम्स मधील महत्त्वाची बातमी पाहूया। राज्यात ही खुली परीक्षा 9वी ते 12वीच्या परीक्षांसाठी चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 9वी ते 12वीसाठी आता खुली परीक्षा पद्धत ओपन बुक एक्झाम हे अंमलात आणण्यात आता चाचपणी सुरू केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळानेही अशा पद्धतीने भविष्यात 9वी ते 12वीच्या परीक्षा घेण्यात येतील असे आता संकेत दिलेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये परीक्षा पद्धती आणि मूल्यांकनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली जात आहेत। त्यामुळे आगामी काळात काही शाळांमध्ये अशा स्वरूपाच्या परीक्षा घेण्यासाठी सध्या तयारी करण्यात येते। त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खुली परीक्षा 9वी ते 12वी पर्यंत करण्यासाठी आता चाचपणी सुरू आहे। त्यामुळे राज्यातली खुली परीक्षा 9वी ते 12वीच्या परीक्षांकरता आता चाचपणी सुरू झालेली आहे। 9वी ते 12वी दरम्यान खुली परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं सध्या विचार विनिमय केला जातोय। पाहूया आपण सामना नेमका काय घेऊन आलेला आहे वाचकांकरता। तर सामनाची हेडलाईन आज फार महत्त्वाची आहे। सत्तेतील साखर सम्राटांवर 1200 कोटींची खैरात। कारण खरं तर ही बातमी सुरुवातीला लोकशाही मराठीनं केलेली होती, आवाज उठवलेला होता या बातमी संदर्भात। आणि आता सत्तेतील साखर सम्राटांवर 1200 कोटींची खैरात असं म्हणत सामनानं ही हेडलाईन केलेली आहे। यामध्ये अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, कल्याणराव काळे आणि धनंजय महाडिकांसह 11 लाभार्थी आहेत। एकीकडे अवकाळीमुळे पिकांचा चिखल झालेला आहे, बळीराजाची चिंता वाढलेली आहे, कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी, मृत्यूला कवटाळतोय। अशातच त्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी सत्तेतील साखर सम्राटांवर मिंधे सरकारनं तब्बल 1200 कोटींची खैरात केली आहे। यात अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, कल्याणराव काळे आणि धनंजय महाडिकांसह 11 लाभार्थी आहेत। थक हमीपोटी हजारो कोटींचं दान या नेत्यांना मिळालेलं आहे। अगदी खरतर सामनातली ही बातमी आहे, ज्यामध्ये 1200 कोटींची खैरात झाल्याची माहिती। 11 लाभार्थ्यांची नावं लागली आपल्याकडे आहेत। मात्र या व्यतिरिक्त नुकतेच आता माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। काँग्रेसमधले एक ते मोठे नेते आहेत, त्यांच्याही विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांचं नाव या चर्चेमध्ये आहे। पाहूया, कारण गुजरात समाचार नेमकं काय सांगतोय। गुजरात समाचारमध्ये महत्त्वाची बातमी आहे। आता 1 कोटी घरांना ₹78,000 कोटींपर्यंत सबसिडी मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज आणि रुपये अनुदान देण्यासाठी 78,000 कोटी रुपये आणि 75,021 कोटी रूफटॉप सोलर योजना मंजूर करण्यात आली।
अत्यंत महत्वाची 1 कोटी घरे रुपये 78,000 कोटी रुपये आणि 75,021 कोटी रूफटॉप सोलर योजना मंजूर करण्यात आल्या। याशिवाय सेमीकंडक्टर निर्मितीचे भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मंत्रिमंडळाने 3 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 2 प्रकल्प टाटा समूहाचे आहेत तर 1 प्रकल्प जपानी कंपनीचा आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर प्लांट बांधण्यात येणार आहेत। सेमीकंडक्टरच्या 3 प्रकल्पांना एकूण रुपये 1.26 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। 1 कोटी घरे रुपये 78,000 कोटींपर्यंत आता सबसिडी मिळणार आहे। यानंतर पाहणार आहोत टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातली महत्त्वाची बातमी। खरं तर राज्यसभा निवडणुकीमध्ये लागवी हिमाचल प्रदेशमध्ये नाट्यमय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। बंडखोर आमदार अपात्र झालेत। सुखिंदर सिंग सुक्खू सरकारसाठी आता मोठा दिलासा मिळालाय। हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला असला तरी राज्यातील सुखविंदर सिंग सुक्खू यांचे सरकार वाचवण्यात काँग्रेसला मात्र यश आलंय। सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पक्ष निरीक्षक आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे पराभवाची जबाबदारी सुक्खू यांनी स्वीकारली असून काँग्रेस विरोधात मतदान करणाऱ्यांना 6 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे। राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी मतदान करणाऱ्या 6 काँग्रेस आमदारांना हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी गुरुवारी अपात्र ठरवले। वित्त विधेयकाच्या सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी असलेल्या पक्षादेश झुगारून हे आमदार सभागृहात गैरहजर राहिले होते। खरं तर या ठिकाणी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या आणि लागवी या राज्यांमध्ये क्रॉस वोटिंगची खूप जास्त चर्चा झाली होती आणि त्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।